सर्वजण शांत राहतील अशी मी आपल्याला विनम्र अशी विनंती करतो। चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन चिरायू हो। मी प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय आहे। आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन लास्ट। हे बाबासाहेबांचं देशाप्रती असलेलं आणि देशावर असलेलं प्रेम आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वर्धापन दिनाप्रित्यार्थ बौद्ध सर्कल समिती घुगुस व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 26 आणि 27 जानेवारी या 2 दिवसीय भव्य धम्य संमेलनाचं आयोजन या पवित्र प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे। कालपासून आपल्याला वैचारिक मेजवानी आयोजकांनी दिलेली आहे। अनेक मान्यवरांनी, अनेक अभ्यासकांनी, अनेक वक्त्यांनी, वक्ता महिलांनी आपलं वैचारिक प्रबोधन केलेलं आहे। आणि मी आज शेवटचा टप्पा म्हणून राष्ट्रीय प्रबोधनकार भीमशाहीर साहेबराव येरेकर आपल्या चरणाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहे। वहां पे बैठो। हार्मोनियम का बडा हो ताई, शांत राहा ना ताई, माझ्याकडे पहा ना, मी तुमच्यासाठी आलो इथे। तुम्ही आपसामध्ये कुजबूज कराल, माझा आवाज मी काय म्हणत आहे आपल्यापर्यंत नीट पोहोचणार नाही। शांत राहा। आपण बौद्ध उपासक आहोत आणि बौद्ध धर्म हा शांती, संयम आणि शिस्तीवर आधारित आहे। आपसातली चर्चा बंद करा, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये मला जास्तीत जास्त आपल्या सर्वांचं प्रबोधन करायचं आहे। दुसऱ्यांदा घुगुसवासियांच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला आयोजकांनी दिली। 12 वर्षापूर्वी आज गावामध्ये माझ्या प्रबोधनाचा कार्यक्रम आणि 12 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा मला संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचा प्रथम आभार व्यक्त करतो। आय
तुझ्या अरे थंड तुझी दिवाणी सोन्याची रास आहे मला यशवंता अभिमान खास आहे कारण जगी मी तुझ्या बुद्ध आणि भीम गीताचा दास आहे दास आहे प्रथम वंदन माझे त्या गौतम जयाने शांतीचा आणि करुणेचा धम्म दिला तुझे वंदन माझे त्या महात्मा फुलेला जयाने दली तो फाराचा इथे पायाची तिसरे वंदन माझे त्या संत कबीरा जयाने धर्मावर मेटाने कडाडून हल्ला चढविला बुद्ध कबीर फुले या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा वैचारिक तीन गुरूंना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो मोगलांच्या विरोधामध्ये अर्थातच अन्यायाच्या विरोधामध्ये हातात तलवार उचलून खऱ्या अर्थाने या बहुजनांचं स्वराज्य नसून ज्यांनी सुराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज रंजल्या गांधी शोषित पिढी समाजाला या देशात 50% आरक्षण देऊन सक्षम करण्याचं काम केलं त्या आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज दलित उदाहरण महाप्रज्ञावंत प्रज्ञासूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रावजी आंबेडकर या महामानवांच्या परिवर्तनशील क्रांतिकारी विचारांना आपण सर्वजण या ठिकाणी त्रिवार अभिवादन करूया आद्य राष्ट्रमाता यशोधरा माता सावित्री जिजाई भीमाई आणि रमाई या राष्ट्रमातांच्या चरणी विनम्र असं वंदन करतो आणि सगळ्यात माझ्या जिव्हाळ्याच्या या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण श्रद्धे बौद्ध उपासक उपासिका माझ्या समाज बांधवांनो बाबासाहेबांच्या लेकरांनो माझ्या बहुजन सैनिकांनो माझ्या माता आणि भगिनींनो आपणा सर्वांना भीमशाही साहेबराव येळेकर आणि हा माझा कला संच यांच्या वतीने सविनय क्रांतिकारी जय भीम करतो बोला जय भीम जय भीम जय भीम प्रथमतः प्रबोधन म्हणजे मार्गदर्शन मला चांगल्या प्रकारे माहिती आहे माझ्या समोर जे आपण बसलेले आहात माझ्यापेक्षा अभ्यासू आहात विद्वान आहात याची मला जाण आहे आणि विद्वानांना मी प्रबोधन करावं एवढा मोठा नाही पण जे काही चांगलं सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बुद्धी समजा आणि सांगता सांगता जर काही चुकलं कारण मनुष्य चुकीचा पुतळा आहे तो मात्र माझा वैयक्तिक दोष समजा कारण चुकीचा पुतळा आहे माणूस जो चुकत नाही तो माणूसच नाही असं मी म्हणतो जो चुकत नाही तो माणूसच नाही कारण जो कधी चुकतच नाही त्याला महामानव म्हणतात आणि या भारत भूमीवरती एकच असा महामानव पैदा झाला की जो बुद्ध फुले कबीर यांना सोडून आपले चुकला नाही आणि जीवनात कुठे भेटला नाही त्याचं नाव आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्या महामानवाच्या चरणाची धूळ मस्तकी लावून समाजसेवेचे कंगन बांधून भारत पिंजून काढत आहे. इथेही तोच उद्देश घेऊन आलेला आहे. आणि म्हणून त्या बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, आणि संघाला वंदनीया, भीमास वंदितो मी. बुद्धाला धम्माला संघाला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. कारण बाबासाहेब नसतेच धम्म कुणी दिला असता, बाबासाहेब नसते बुद्ध कुणी दिला असता, बाबासाहेब नसते तर समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या पवित्र तत्वावर आधारित असणारी या देशाची महान अशी राज्यघटना या देशाच्या अखंडतेसाठी आणि तमाम भारतवासियांच्या हितासुखासाठी संरक्षणासाठी कुणी लिहिली असते. आणि म्हणून त्या महामानवाला आपण उपस्थित आहोत. क्योंकि यीशु के बाइबल पर कीर्तन चलता है, यीशु के बाइबल पर कीर्तन चलता है, वेदों और पुराणों पर यहाँ का हर एक बमन चलता है, गुरु ग्रंथ साहिब पर सिख जहान चलता है, तो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, लेकिन मेरे भीम जी के संविधान पर हमारा भारत तो किसी का हिंदुस्तान भी चलता है. ये सबसे बड़ी उपलब्धि है. तेरे जैसा तू है, साला पैदा हुआ भी नहीं और होगा भी नहीं. तेरे जैसा तू है दुनिया में कोई नहीं है, तुझा है मेरे जीवनदाता भीम राजा. करता हूं मैं तेरी ही सांझ और सवेरे पूजा. करना जरूरी है. कारण दिनाच्या दुःखासाठी कोण जन्मलं बापू, कोणा अवतार घेतला, किती देव पैदा झाले इंडियामध्ये, 33 कोटी एवढे देव कोण्याच देशात पैदा झाले नाही, आमच्या इंडियात झाले. पण शोषित पीडित जनता गांधल्या समाजासाठी मात्र एकाही देवाने अवतार घेतला नाही. हो हा बेटा, धन्यवाद. 22 तारखेला माननीय प्रधानमंत्री रामलल्ला पुढे नतमस्तक झाले. आणि तेच प्रधानमंत्री जेव्हा प्रधानमंत्री झाले, प्रथमतः संसद भवनात जाताना नतमस्तक झाले भारतीय संविधानापुढे. आणि तिथे कबूल केलं, यदि, ये मेरा स्टेटमेंट नहीं है, नरेंद्र भाई मोदी जी का है. क्या कहते हो, यदि अगर इस देश में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर पैदा ना होते, अगर उन्हें इस देश का अगर संविधान ना लिखा होता, तो ये चाय बेचने वाले का लड़का कभी प्रधानमंत्री नहीं बन सकता था. ये उनका स्टेटमेंट है. और बाद में कल के 22 तारीख को लाम लल्ला के सामने नतमस्तक होते हैं. द्विधा अवस्था है. दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, ते दुःख दैने घालविण्या विचार मंथन केले. मांगा माराचा, ढोर चामाराचा, आदिवासी वनवासाचाच नव्हे, तमाम बहुजनांचा उद्धार करण्या बा भीमा तू कायेचे चंदन केले. आणि म्हणूनच तुला साऱ्या जगाने वंदन केले. साऱ्या जगाने, आम्हीच नाही, जग वंदन करतो बाबासाहेबांना. का? कारण राम जन्मले राजा रावणालाच मारण्यासाठी, है का नाही? श्री कृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, नथुई जन्मला गांधीला मारण्यासाठी. पण एकच असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले तुम्हाला आम्हाला गांधीला आणि देशालाही वाचवण्यासाठी. बाकी सगळे मारण्यासाठी, तारण्यासाठी डॉक्टर B.R. आंबेडकर. लोकलढा बाबासाहेबांचा माणसाला माणूस करण्यासाठी होता. हा, शोषित पीडित रंजला गांधला समाज नरककुंडामध्ये खितपत पडलेला समाजाला वेगळं आगळं वैभव प्रदान केलं रे.
मला वाटते जगात असा चमत्कार कधी झाला नसेल, त्याच्या ढुंगणाला लंगोटी नव्हती अशा समाजाला बाबासाहेबांनी टाय कोटात आणि सुटा बुटात आणलं. साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून हे सन्मानाचे जिने शिकविले केले माणूस आम्हाला. पत्रकार मस्के सर, आपण आम्हाला 200 रुपये देऊन आमचा सन्मान केला, आभारी आहोत. सन्मानाचे हे जिने शिकविले सन्मानाचे जिने शिकविले केले माणूस आम्हाला. आणि म्हणूनच बुद्ध गौतमाला वंदन, अरे बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला. भगवान बुद्धाला त्या अभिवादन आहे, हो. कबीराला अभिवादन आहे, महात्मा फुलेला अभिवादन आहे. आणि या तिन्हीचही दर्शन देणाऱ्या बाबासाहेबांना अभिवादन आहे. कारण बाबा तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच माझी माऊली, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता. हो, कोण होता दुसरा? तूच माझा दाता, तू विधाता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता रे. कष्ट करूनी कष्ट करूनी आम्हा पाळिले, कष्ट केले, कष्ट उपसले, परिश्रम केले रे. 24 तासातले 18 तास, कधी 21 तास. भारतीय संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 तास जागी राहिले. उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहिलं. फार कष्ट केले.
हाँ बिल्कुल आवाज नहीं भाई, इधर के भाई मेरे, एक एक शब्द तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे याचं भान असू द्या. थँक्यू. हा अतिशय महत्वाची काळाची गरज आहे. काळाचे पावलं ओळखा. बौद्ध समाजाने फार सजग राहणं ही काळाची गरज आहे. कारण या भारतातला पहिला बुद्धिजीवी वर्ग म्हणून आपल्याकडे पाहिल्या जातं. बुद्धिजीवी, अंधश्रद्धेवर अज्ञानावर आपला विश्वास नाही बुद्ध दिल्यामुळे, नाही का? त्या भीमाईच्या पोटी तो राजा जन्मला म्हणून आपलं हे वैभव आहे. नाही तर घराघरात पोतराजा पैदा झाला असता. हा तूच माझा दाता, तूच विधाता, कोण होता रे दुसरा? राजा मला अभिमान आहे या गोष्टीचा. कोण्या? की मी 2 बापाचा आहे. मला 2 बाप आहेत. हे स्टेजवर जे बसलेत ना हे माझे सगळे संचवाले, यायलाही 2 बाप आहेत. हा हे 2 बापाचे, मी पण 2 बापाचा आहे. कारण माझ्या मायबापानं फक्त मला पैदा केलं राजा, मला फक्त पैदा केलं. पण सन्मानानं आणि स्वाभिमानानं जगाव शिकवणारा, सन्मान देणारा माझा दुसरा वैचारिक बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून मी 2 बापाचा आहे. तुम्ही हा अभिमान आहे आम्हाला. 33 कोटी देवांची पैदास. मी नाही बोलत, ग्रंथ बोलतो. साधे देव नाही बापू, आकाश मार्गाने फिरणारे देव, ढगातून फिरणारे देव, आकाश मार्गाने. पण एकही देव बाहेर गेला नाही, इंडियाच्या बाहेर देशात गेलाच नाही एकही देव. इथंच फिरत राहिले. बाहेर देशात एकही देव गेला नाही. पण माझा बुद्ध 45 वर्ष पैदल फिरला, पैदल, आणि 52 राष्ट्रामध्ये पोहोचला राजा. साधी गोष्ट आहे. 52 राष्ट्र पैदल फिरणारे बुद्ध. तो बुद्ध आम्हाला दिला. तूच माझा दाता, तूच विधाता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता. कष्ट करूनी आम्हा पाळिले, कष्ट करूनी आम्हा पाळिले, तोड नाही श्रमाला. कष्ट करूनी आम्हा पाळिले, अंत नाही, हो अंत नाही भीमाच्या श्रमाला. श्रद्धा सुमने हे वंदन भीमाला. सदा नमन वंदन भीमाला, सदा नमन वंदन भीमाला, सदा नमन वंदन भीमाला. जाणे मानाचे जिने शिकविले, जाणे मानाचे जाणे मानाचे जिने शिकविले. केले माणूस तुम्हाला आम्हाला आम्हाला. अंत नाही भीमाच्या श्रमाला. श्रद्धा सुमने हे वंदन भीमाला, सदा नमन वंदन भीमाला, सदा नमन वंदन भीमाला, श्रद्धा सुमने वंदन भीमाला. कारण गळलेले आमुचे, गळलेले आमुचे थेंबासवाचे, माझ्या भीमाने इथे मोजिले.
माणूस असून व्यर्थ हे जीवन, निर्जीव देहाला अमृत पाजले. सारी फुलबागे लागली फुलाया, सारी फुलबागे सारी फुलबागे लागली फुलाया, रंग आला हो, रंग आला हो पहिल्या क्रमाला क्रमाला. हा रंग आला हो पहिल्या क्रमाला. हे सारी फुलबाग बाबांनी फुलवली, सिंचन केलं, घामाचं पाणी दिलं. हा सुंदर मळा, हा सुंदर मळा फुलवलेला आहे. हे इकडं जाई जुई चमेली, हे इकडं मोगरा धोत्रा गुलाब. हा बाबासाहेबांचा मळा पहा कसा फुललेला आहे. विराणे जमी पर, विरान म्हणजे वाळवंटात काही पिकत नाही अशा ठिकाणी. विराने जमी पर बा भीमजी ने ये गुलाबों का बाग खिला दिया. सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया. अरे इज्जत की रोटी तो क्या, जिनको 2 घुट पानी तक नहीं मिलता था, उन सब अछूत दलितों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया. पाणी मिळत नव्हतं अशा समाजाला वाघिणीचं दूध पाजलं राजा. साधी गोष्ट आहे का? टाटा बिर्ला पेक्षा, धीरूभाई अंबानी पेक्षा ताई शांतरा, ताई माझ्याकडे बघा. हा तडीपार आहे मी, 36 केसेस आहेत माझ्यावर आणि तुमच्यामुळे झालेले आहेत. तुमच्या प्रबोधन करताना एक एक शब्द लक्षात घ्या. हार विद्रोही प्रबोधनकार तुमच्या समोर बसलेला आहे. बोला एकदा जोरदार नारा द्या, इमानदारीने द्या. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोर से या निळ्या पाखरांचा आवाज या निळाईला भिडला पाहिजे, वरच्या निळाईला. जे विजय असो म्हणणार नाही त्याला मुळ्यात झाल्याशिवाय राहणार नाही. खतरनाक बिमारी असती. त्यासाठी इमानदारीने म्हणा जोरदार. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शाबाश, क्या बात है. ये आवाज भीम के बेटों का. हाँ जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते. डॉक्टर तुमच्या घुगुसमध्ये, चंद्रपूरमध्ये, नागपूरमध्ये मोठमोठे हॉस्पिटल आहेत. चांगले विद्वान डॉक्टर आहेत. हर एक पार्टचा वेगवेगळा डॉक्टर आहे. डोळ्याचा डॉक्टर वेगळा, ब्रेनचा डॉक्टर वेगळा, हृदयाचा डॉक्टर वेगळा, हाडाचा डॉक्टर वेगळा आहे का नाही. मोठमोठे दवाखाने. बाबा हे डॉक्टर होते. कशाचे? मेलेल्या माणसाला उठून बसवणारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुडद्यामध्ये संजीवनी भरली. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मरूपी संजीवनी भरलेली आहे. तुम्हा आम्हाला उठून बसवलं, पण देशाचं ऑपरेशन केलं, भारताचं. या भारताला झालेला जातीयतेचा कॅन्सर बाबानं चर 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 कापला. इंडियाचं ऑपरेशन केलं आणि या भारताला 395 कलमाचं एकच इंजेक्शन दिलं. एकच. चायला लांब केले वळवळणारे किडे. रोगमुक्त केलं भारताला. त्याची आपण औलाद आहोत. त्या डॉक्टराची निरोगी असली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं मी, कष्ट करूनी आम्हा पाळीले, कष्ट करूनी आम्हा पाळीले, तोड नाही श्रमाला. अनबुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमा.
हजारों साल के पहले की बात थी जब जम्बू द्वीप में खून की नदियां बहती थी। चारों ओर लड़ाइयां जारी थी और सारी लड़ाइयां जीतकर जिसने शान अपनी बढ़ाई थी, अफसोस हुआ था उसी सम्राट अशोक को कि जिन्होंने बाकी की जिंदगी मेरे बुद्ध के कदमों पे चढ़ाई थी। लेकिन आज हम देख रहे हैं आंध्रा में नक्सलवादी, भारत में आतंकवादी, त्रिपुरा में टीएनवी, वेस्ट बंगाल में जीएनएलएफ, आसाम के बोडो सर उठा रहे हैं तो हिंदू मुस्लिम के झगड़े रोज के जारी है। महाराष्ट्र में खैर लांजी है, गरीबों के घर जलाना आदत पुरानी है और सभी के ऊपर यही उपाय है। आए नक्सलवादियों, आए दहशतवादियों, आए आतंकवादियों, तुम्हें रुकना होगा, एक ना एक दिन आकर रुकना होगा और मेरे ही बुद्ध के कदमों पे झुकना होगा। शस्त्र पाहिजे ना युद्ध पाहिजे रे, जगाला तारण्यासाठी फक्त बुद्ध पाहिजे। तो बुद्ध बाबासाहेबांनी भारताला दिला, अनंत उपकार केले या देशावर डॉक्टर BR आंबेडकरांनी। करोड़ों रुपए देंगे, ये तो निजाम की आवाज थी, देंगे हम सोने की तलवार, ये खलिस्ता की आवाज थी, कर देंगे तुम्हें माला माल अंबेडकर, ये तो फ्रांस की आवाज थी। लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीमराज ने, क्योंकि उनको प्यारे गौतम की जरूरत थी। आणि म्हणून अंधार पळाला, अंधार पळाला, अंधार पळाला, नवा प्रकाश मिळाला। भीमा तुझ्या पुण्याईने, अरे भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला। भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला, भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला। बुद्ध कळाला, फुले कळाला, शिवाजी राजा कळाला, कबीर कळाला, हो जीवनाला मार्ग मिळाला। अंधार पळाला 14 एप्रिल को भीमसूर्याचा जन्म झाला, बाबासाहेबाचा जन्म झाला तेव्हा वरचा सूर्य लाजला होता। वो सूरज नीले अंबर से बड़ी नम्रता से बोला, मुझसे लाख गुना इस धरती पर भीम सूरज का दिखता है उजाला। रोज उगवतो रोज मावळतो रे भीमा मी, तो सूर्य बाबासाहेबाला म्हणाला 14 एप्रिलला। रोज उगवतो रोज मावळतो, पण तू एक असा सूर्य उगवलास कधीच न मावळण्यासाठी, सदैव प्रकाश देण्यासाठी। बाबाची जयंती उभ्या या घुगुस मध्ये तर फार उत्साहामध्ये साजरी होते, मला जाणीव आहे। उभ्या विदर्भामध्ये, विदर्भातच नाही तर महाराष्ट्रामध्ये बाबाची जयंती अशी एकच जयंती आहे की सगळीकडे अतिशय उत्साहाने आणि 2 महिने साजरी केल्या जाते। किती? 2 महिने उत्साह असतो, 2 महिने। बाले बस मा खाली बस, बाले बस खाली बस, ताई बसा खाली, शिस्त असली पाहिजे ना आपल्याला। आपण एका पवित्र प्रांगणामध्ये आपण एक प्रबोधनात्मक विचार ऐकण्यासाठी बसलेले आहोत, याचं प्रथम भान ठेवा, नाही तर जाग्यावर एकमेकीला फलल फलल फलल, हे मग कोण ऐकल? घेऊन जा ना घरी, शिदोरी आयला आलो, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिमय विचाराची शिदोरी माय घरी घेऊन जा। याची गरज आहे। देशाचे पावलं ओळखा, कुठे घेऊन जात आहेत देश, जबाबदारी आपल्यावर आहे, जिम्मेदारीने वागा। उत्साहामध्ये बाबाची जयंती, माहितीये सगळ्या उत्साहात बाबाची जयंती। सांगा मला
काही लोकांना माहिती असेल गांधीजी जयंती कुठं साजरी होते, फक्त ऑफिस पुरती सुट्टी असते म्हणून. चला नेहरूजीच्या जयंतीची तारीख सांगा बा मला. नेहरूजीच्या जयंतीची तारीख माहिती आहे का कोणाला? सांगा, अभिनंदन करतो. चला नाहीच नाही, देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत पंडित नेहरू, त्याची जन्मतारीख इंडियन लोकांना माहित नाही. चला वल्लभभाई पटेलची जयंतीची तारीख सांगा, माहित नाही. बाबासाहेबाच्या जयंतीची तारीख विचारा. अरे राजो, तुम्ही आम्ही तर सांगू पण या देशातले झाडं झुडप पशु पक्षी सुद्धा 14 एप्रिलला डान्स करत असतात जंगलामध्ये, कारण रक्षण केलेलं आहे. झाड तोडता येत नाही, कायद्यानं गुन्हा आहे. पशु पक्षी मारता येत नाही, कायद्यानं गुन्हा आहे. कायदा बाबासाहेबांनी रक्षण केलं पशु पक्ष्याचं. एक काळवीट मारलं होतं, सलमान खान 3 वर्ष जेलमध्ये सडला होता. हे कायदा बाबासाहेबाचा नाही का? ही जयंतीच वेगळी आहे. 2 महिने साजरी होते उभ्या भारतामध्ये. भारतातच नाही, 131वी जयंती बाबासाहेबाची इनोमध्ये साजरी झाली. 183 राष्ट्रांनी बाबासाहेबाला 14 एप्रिलला अभिवादन केलं. एकमेव जगातला पहिला नेता बाबासाहेब. इनोमध्ये जयंती साजरी झाली. इनोत म्हणजे जगात, अरे जगातच नाही. हा साहेबराव एरेकर बोलतोय बाबाची जयंती जगातच नाही, तर उद्याला असा काळ येईल बाबासाहेबांची जयंती चंद्रावर सुद्धा साजरी केल्या जाईल, बाबाची जयंती मंगळावर सुद्धा साजरी केल्या जाईल. आणि 14 एप्रिलला हा सूर्य गुलाबांची फुलं उधळल्याशिवाय राहणार नाही, आग ओकणे बंद करेल. या 14 एप्रिलला सलामी देतो भारत सारा. तुला काहीच नाही आलं ना माय हरकत नाही, तू नाही शिकली तरी हरकत नाही, तुला नोकरी नसली तरी माय हरकत नाही, पण तुला बाबासाहेबाचं रमाईचं बुद्धाचं गाणं आलं पाहिजे. गाण्यातली ताकद आहे. गाण्यानं परिवर्तन होतं नाही का? शक्ती आहे गाण्यामध्ये, ताकद आहे. त्या मायला दारू पिलेल्या माणसाची नशा जास्तीत जास्त 2 घंटे राहील, 3 घंटे राहील, रात्रभर राहील, दिवसभर राहील दारू पिलेल्याची. पण ही नशा अशी आहे हा जी, नाव कागज की कभी समंदर पे तैर नहीं सकती. नाव कागज की कभी समंदर पे तैर नहीं सकती. पानी की बूंद कभी कमल पर ठहर नहीं सकती. भीम नाम की एक बार चढ़ गई अगर नशा, तो माँ कसम जिंदगी भर उतर नहीं सकती. तो पीना सीख लो और जीना सीख लो. ये बहुत भारी नशा है, उतरने नहीं देती. और जयंती बाबाची वेगळी आगळी आहे. सलामी देतो भारत सारा आज महूच्या मातीला. आज महूच्या मातीला, आज महूच्या मातीला. सलामी देतो सलामी देतो भारत सारा आज महूच्या मातीला. आज महूच्या मातीला, आज महूच्या मातीला. आज महूच्या मातीला सलामी देतो भारत सारा आज महूच्या मातीला. कारण याच मातीने, अरे याच मातीने उधारिले रे, याच मातीने उधारिले रे या साऱ्या मान जातीला. साऱ्या मानव जातीला, साऱ्या मानव जातीला, साऱ्या मानव जातीला. साऱ्या मानव जातीला भीमा तुझी कोटी मुलं, हे कोटी मुलं
वाहती तुझ्या पदी कोटी फुलं कोटी फुलं कोटी फुलं. जगातला पहिला बाप आहे हे बाबासाहेब म्हणजे जगातला पहिला बाप. हा. कोट्यान कोटी लेकरांचा पहिला बाप. इथे बसलेला बाप एक लेकराचा बाप असेल, 2 लेकराचा बाप असेल, 3 लेकराचा बाप असेल, लईच काटाळ मथारा असेल तर 12 लेकराचा बाप असेल, आहे का नाही? पण जगातला पहिला एकच बाप आहे की ज्याला कोट्यान कोटी लेकरं येते, कोट्यान कोटी. पण त्याचे 4 लेकरं मातीत गेले. बरं माय, बाबासाहेबांचे 4 लेकरं मातीत गेले आणि ह्या लेकराचे त्यानं संसार फुलवले. म्हणून एका एका शब्दाकडे ध्यान असू द्या, लक्ष असू द्या, महत्वाचे शब्द. हो, फार परिश्रमाने आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचं सोनं झालं पाहिजे, त्याचं सार्थिक झालं पाहिजे. सुंदरजी UP कांबळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं दान दिलं, हा आमचा सन्मान आहे. आभारी आहे कांबळे साहेब तुमचा. हा. अंधार पळाला, युगा युगाचा तो अंधार पळाला आणि दिव्य दृष्टी आम्हाला लाभली बा भीमा तुझ्यामुळे. अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या दूर केले भरमाला भरमाला भरमाला. अंधश्रद्धा. माता भगिनीनो, बहुसंख्याक तुम्ही महिलांची उपस्थिती मला दिसते, आभारी आहे तुमचा. कारण कोणत्याही समाजाच्या महिला पुढे आल्याशिवाय तो समाजच पुढे जात नाही. कारण तुमच्या हातात ही पिढी आहे. लेकराचा पहिला गुरु आई आहे, लेकराची पहिली शाळा त्याचं घर आहे. आई ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नटणारी नको, तर बुद्ध विहारामध्ये जाऊन सुसंस्काराने नटणारी आई पाहिजे. मुलावर संस्कार टाकणारी आई पाहिजे. ती आईची गरज आहे. पण आता आईच राहिली नाही. लई शिकलो आम्ही. आई म्हणायची लाज वाटते. पोरं आईला मम्मी म्हणाले, मम्मी, बापाला डॅडी. लई शिकलेले पोरं तर आईला मॉम, बापाला डॅड. आणि लोक पोरायचे नावं वेगळे ठेवायले आधुनिक पद्धतीनं. रिंकू, चिक्कू, पोरायचे नाव चिक्कू. आता याच्या माईला काय मोसंबी म्हणाव, बापाला काय संतर म्हणाव, याला भाऊ असेल तर त्याला काय टरबूज म्हणाव, बहीण असेल तर काय पपई म्हणाव. बौद्ध धर्मीय लोकांचे नाव हे बौद्ध धम्म संस्काराप्रमाणे असले पाहिजे, बौद्ध अधिष्ठित असले पाहिजे. ए बाबा बसा रे मुलांनो, ए बेटा बस, मग बस बस बेटा बस बस रे. यार काय 10 महिन्याला झालं मला काय तू. बरं सांगतो ना, मनोजी भगत हिंगणघाट साहेब, वा वा वा, यांच्याकडून सुद्धा मला दान आलं. हा आमचा सन्मान आहे कलावंताचा. मित्र, तुम्ही पहिला एरेकर पाहिलेला असेल. बार क्या वा बाई, ओरडू नका. मग तुम्ही ओरडले की मला वाटते तुम्हाला खालून काही चावलं की काय. हे गौतमी पाटलाचा नवे कार्यक्रम साहेबराव एरेकरांचा आहे. एक एक शब्द ऐका तुम्ही, ध्यान देऊ नये का प्लीज. आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, ओरडायचंच नाही. 12 वर्षापूर्वीचा एरेकर तुम्ही पाहिला असेल आणि आताचा एरेकर पाहत असाल. फार प्रतिकूल परिस्थितीमधून मी आपली सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. कारण मला 2 अटॅक आलेले आहेत. मी हैदराबादला ॲडमिट होतो. डॉक्टरांनी मला गाण्यासाठी आणि कुठे जाण्यासाठी मनाई केलेली आहे. पुढच्या महिन्यातही माझं एक ऑपरेशन आहे. डॉक्टरांनी सांगितलं गायचं नाही आणि कुठे जायचं नाही, आराम करा. मी म्हटलं राजा, घरामध्ये आराम करून 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 मरण्यापेक्षा बाबासाहेबाचं गाणं गाता गाता विठ्ठल उमप सारखं मरण आलं, त्याला इतिहास नोंद घेईल, इतिहास नोंद घेईल. आणि म्हणून बाहेर आहे. अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या आपले 3 शत्रू आहेत मावल्यांनो. 3 शत्रू. नंबर 1
अज्ञान, नंबर 2 अंधश्रद्धा, नंबर 3 आळस. हे आपल्या डोक्यातून मनातून सगळे बाहेर गेले पाहिजे. घरातून अंधश्रद्धा बाहेर गेली पाहिजे तर आपण बौद्ध उपासक. काही लोक मला म्हणले आल्यावर, साहेब सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव, या मायचा नवरा सगळा गाव हे घालून सर्व धर्म समभाव असते. अबे मग बाबासाहेबांना दीक्षाच का घेतली असती? वर्गाच्या बाहेर बसून शिकला ना, कशामुळे? जातीमुळेच ना. गाडीवानाने गाडीच्या खाली हाकालून दिलं, जातीमुळेच ना. बडोद्याची नोकरी सोडावं लागली, जातीमुळेच ना. काय होता? MA PhD DSc LLD लीड बार ॲट लॉ. डिग्री वाचवताना माझ्यासारख्या माणसाला पाणी पिवावं लागतं. एवढे शिकले बाबासाहेब. नुसती डिग्री वाचवताना बाबासाहेबाची. साधी गोष्ट नाही ना माय. दादा भाऊ, साधी गोष्ट आहे का? तरी अंध अस्पृश्यता गेली नाही. आणि म्हणून येवल्याला घोषणा करावी लागली, धर्मात जन्माला आलो हिंदूच्या, पण हिंदू म्हणून मरणार नाही. अनेक धर्म मार्तंडाचे कान टवकारले. कुणाला वाटलं शीख होतील, मुस्लिम होतील, ख्रिश्चन होतील. लेकिन देशाचं भवितव्य आपल्या डोळ्यासमोर आणि समाजाचं हित आपल्या डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. अंधश्रद्धा आणि अज्ञान याच्या अनैतिक संबंधातून आसाराम बापू सारखा हरामी पैदा होत असतो. याचं भान ठेवा. सजग बहुजन भारतीय नागरिकांनो, तुमच्या अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या अनैतिक संबंधातून आसाराम बापू सारखा हरामी माणूस पैदा होतो. म्हणून अंधश्रद्धा डोक्यातून मनातून काढा. आसाराम बापू त्याचं नाव थोडं बदलून ठेवलं मी. त्याला आसाराम बापू म्हणतात, मी मात्र आसा हराम बापू. लय हराम बापू. अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या दूर केले भरमाला. अन बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला. मोर्चे निघाले या देशामध्ये. महाराष्ट्रात आरक्षण द्या, आरक्षण द्या. मराठा आरक्षण मागत आहे, धनगर आरक्षण मागत आहे, ओबीसीचं आरक्षण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. जातीवर आरक्षण द्या, जातीवर आरक्षण द्या. मला दुःख वाटलं. जातीवर आरक्षण म्हणून मोर्चा, पण जातीयताच नष्ट व्हावी म्हणून ज्या दिवशी या देशामध्ये मोर्चा निघेल त्या दिवशी बाबासाहेबांच्या विचाराचा विजय होईल. जातीयताच नष्ट झाली पाहिजे असा मोर्चा काढा ना, मग मजा येईल नाही का? साळी माळी तेली रट्टा मराठा आदिवासी वनवासी रे. घटना लिहिली, बाबासाहेबांना मताचा अधिकार दिला, सक्षम केलं. नाही तर कोणी विचारत नव्हतं आपल्याला मताचा अधिकार नसता तर. हा बसा ताई, खाली बसा. मताचा अधिकार दिला. मतदान सर्वसामान्य माणसापासून राष्ट्रपती असो, टाटा धीरूभाई अंबानीची औलाद असो, हमाल मापाडी काम करणारा कोणताही माणूस असो, त्याच्या मताला तेवढीच किंमत आणि सर्वांच्याच मताला तेवढीच किंमत आहे. हे बाबासाहेबांनी समानता या देशामध्ये लागू केली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशामध्ये जर आपल्याला भीमराज आणायचा असेल, लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित करायची असेल आणि लोकशाही संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेच्या रक्षणार्थ आपले माणसं निवडून गेले पाहिजे, याचं भान आपण ठेवलं पाहिजे.
की आता एक वारे आणि नेक वारे घराघरात आंबेडकर घराघरात आंबेडकर अनेक वारे घराघरात आंबेडकर अनेक वारे घराघरात आंबेडकर अनेक वारे घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे पैदा होतो भीमसानर पैदा हो एक नया आंबेडकर पैदा हो घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे. इथं विद्वान मंडळी बसलेली आहे. हा दादा धन्यवाद दादा थँक्यू दादा. इथे विद्वान मंडळी बसलेली आहे. मला म्हणतील बुद्धानं पुनर्जन्म नाकारला बाबासाहेबांनी पुनर्जन्म नाकारला मग आता घराघरात बाबासाहेब कसा पैदा होणार. बरोबर आहे तुमचं नाही होणार. घराघरात बाबासाहेब पैदा नहीं होना. पीपल के नीचे बैठे तो कोई बुद्ध नहीं हो सकता. दिन दलितों को पिलाए पानी तो कोई ज्योतिबा नहीं हो सकता. गांव गली में मारे झाड़ू तो कोई गाड़गे बाबा नहीं बन सकता. और हजारों अगर बन के आए बैरिस्टर तो इस दुनिया में नया अंबेडकर आप पैदा हो नहीं सकता. एकच झाला तो माईचा लाल त्यानंच केला आम्हाला माला माल. नाही तर कुत्र्याच्या पलीकडे होते आमचे हाल. हाजी कुत्र्याच्या पलीकड. मग दुसरा आंबेडकर कसा पैदा होणार. होणार आंब्याच्या झाडाला आंबेच लागतील ना. केळीच्या झाडाला केळच लागतील. वाघाच्या पोटी वाघच पैदा होईल. घोड्याच्या पोटी घोडच पैदा होईल नाही का. मग सिंबल ऑफ नॉलेज जगात पहिला विद्वान असणारा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि त्याची जर आम्ही औलाद असू तर त्या आणि बाबासाहेब जर आमचा बाप असेल तर त्या बापाच्या पोटी विद्वानच औलाद पैदा झाली पाहिजे. विद्वानच झाली पाहिजे ना. म्हणून घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे. पैदा हो तो भीमसानर पैदा हो. हा वाघाला जन्माला घाला मावले हो. ते बायलर कोंबडे पैदा करणं बंद करा आता. सांगितलं ना बाबांनी 100 वर्ष जगण्यापेक्षा 2 दिवस जगा वाघासारखं सळसळणाऱ्या नागासारखं. त्या मायला तुमचं पोरग कलेक्टर इंजिनियर डॉक्टर नाही झालं ना हरकत नाही ना. माय काय हरकत नाही. कलेक्टर नाही झालं हरकत नाही. इंजिनियर नाही झालं हरकत नाही. डॉक्टर नाही झालं हरकत नाही. पण या घुगुसमधून कोणत्या रस्त्याने जाताना देख लीजिए ये भीम टायगर जा रहा है असं लोकांनी म्हणलं पाहिजे. हे भीम टायगर पैदा करा. पैदा होतो भीमसानर पैदा हो. हा नाही तर माये उल्लू ते आमचा सत्यपाल बाबा म्हणतो. बापय उल्लू माये उल्लू बापय उल्लू. मग दोघायच्या पोटी जलमते वानेराच पिल्लू 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 पाला खालं आणि वरून लॅट्रिन करून करून मेलं. काहीच कामाचं. 100 वर्ष थोडंच जगा वाघासारखं सळसळणाऱ्या नागासारखं. आपण नागवंशीय लोकांची औलाद आहोत. म्हणून बाबांनी नागपूरला दीक्षा दिली आम्हाला. ते नागांचं गाव आहे नागपूर. तिथे नाग नदी आहे त्याचं प्रतीक आहे. त्याची आपण औलाद आहोत. वारसदार आहोत आपण. त्याचं भान ठेवा. साळी माळी तेरी रट्टा मराठा आदिवासी वनवासी एक व्हा राजो. तुमचा उद्धार फक्त बाबासाहेबांनी केला रे. कोण्या देवाने केलं नाही. कोण्या देवाने तुम्हाला काही दिलं नाही. कुछ नाही दिया B.R. आंबेडकर के शिवा. कोणालाही विचारा मराठ्याला आरक्षण मिळालंय. रामाला सुद्धा न्याय भेटला बाबासाहेबाच्या संविधानामुळे. मोदी साहेब म्हणत असतील BJP वाले म्हणत असतील की राम मंदिर आम्ही बांधलं. चुकीचं बोलत आहे. राम मंदिर जर कोणी म्हणत असेल आम्ही बांधलं तर हा निवळ गधेपणा आहे. खोटं बोलत आहे ते. कारण कोर्टामध्ये न्यायाधीशांनी संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या तहत निर्णय दिला आणि म्हणून राम मंदिराची निर्मिती झाली. म्हणजे रामालाही न्याय बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांच्या संविधानाने दिला नाही का.
हा लय देव पैदा झाले आमच्या इंडियात. ह्या भांडणं देवायचे झगडे हाणं. एकही देव रिकामा नाही. सगळ्याच्या हातामध्ये असे म्हणजे शस्त्र. कोणाच्या हातात त्रिशूळ, कोणाच्या हातात तलवार, कोणाच्या हातामध्ये गधा. एक तर दिल राव एक. सांगा बुद्धाच्या हातात काय होतं? कोणतं शस्त्र होतं? जगाला जिंकलं बगर शस्त्र. निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता. जाती येते करिता तलवार भीम होता. महाडी पिऊन पाणी पाण्याने पेटणारा, पाण्याने पेटणारा अंगार भीम होता. अंगार पाण्याने पेटला नाही का? हा पृथ्वी बोली मैं बडी आगे तू काय की बडी, तू तो शेषनाग के सर पे खडी. भांडणं देवाचे, हाना मार्या लढाया कशासाठी? याची त्यानं पळवली आणि त्याची त्यानं पळवली. दुसऱ्या भानगडीच नाही. पृथ्वी बोली मैं बड़ी आगे तू काय की बड़ी, तू तो शेषनाग के सर पे खड़ी. शेषनाग कहने लगा मैं बड़ा, अबे तू काय का बड़ा, तू तो भोले के गले में पड़ा. भोला यानी शंकर जी कहने लगे मैं बड़ा, अरे तू काय का बड़ा, तू तो गंगा के पीछे पड़ा इसलिए तो जूता पड़ा. उसके बाद राम कहने लगे मैं बड़ा, अरे तू काय का बड़ा, तू तो सीता के पीछे पड़ा. उसके बाद श्री कृष्ण जी कहने लगे मैं बड़ा, अरे तू काय का बड़ा, तू तो औरतों के कपड़े लेके पेड़ पे चढ़ा. तू काय का बड़ा? अगर इस दुनिया में सबसे अगर कोई है बड़ा, इस दुनिया में अगर सबसे कोई है बड़ा तो वो है बड़ा जो अपने हाथों में संविधान लेके है खड़ा. वो है बड़ा, उससे बढ़कर कोई नहीं. हाँ जी, सबसे बड़ा वो है साला जो हमारा बाप हमें मिला. हाँ लोक दगड धोंडे पुसतात. आम्हाला बुद्ध दिला बाबासाहेबांनी. भाग्यशाली आहो आम्ही. फार श्रीमंत आहे. टाटा बिर्ला धीरूभाई अंबानीपेक्षा आम्ही श्रीमंत आहोत की जगातला पहिला विद्वान असणारा बाबासाहेब आम्हाला बाप म्हणून भेटला. आणि म्हणून आता एक वारे आणि एक वारे घराघरात आंबेडकर, घराघरात आंबेडकर अनेक वारे. घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे मावल्या हो. भीमक्रांती अंगी बाणावी, भीमक्रांती अंगी बाणावी, जाणून भीम रुणाला. अन बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला. सन्मानाचे जिने शिकविले, सन्माना सन्मानाचे जिने शिकविले. सन्मानाचे जिने शिकविले, केले माणूस आम्हाला. अनबुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला.
भीमाला बुद्ध गौतमाला बाबा भीमाला बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वा परिवर्तनासाठी. वा वा. अमोलजी नगराळे साहेब रामनगर 500 रुपयाचं दान आलं, आभारी आहे, धन्यवाद. हनुमानजी फुलझेले साहेब महाकुर्ला 200 रुपयाचं दान आलं. ज्याने ज्याने मला दान दिलं त्या सर्वांचा आभारी आहे. ज्याने नाही दिलं त्यांचा डबल आभारी आहे. कारण आपण मला शांततेचं सहकार्य देत आहात हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं दान आहे. वेळ कमी असल्यामुळे नॉनस्टॉप कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करीत आहे. हा, माझ्याकडे वेळ कमी आहे. 1 तासाने माझा कार्यक्रम लेट सुरू झालेला आहे. कारण मान्यवरांनी खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. हो दादा, धन्यवाद दादा, धन्यवाद. संबोधी वासेकर साहेब घुगुस भेट आली, आभारी आहे, धन्यवाद. भेट म्हणजे आमचा सन्मान असतो, कलावंताचा आशीर्वाद असतो आपल्या सर्वांचा. दादा जय भीम. बोला दादा. वा वा. दादा हे सगळं वाचायचं का एवढं? इकडलं काय का? संविधान शरदजी अवताडे साहेब 100 रुपये. शरदजी गंगारामजी अवताडे साहेब 100 रुपये. आणि धम्मदान मिळाले 200 रुपये, आभारी आहे, धन्यवाद. हा देतो देतो, घाई कर. कंडक्टरवानी लिहून देत नाही, नगदी देतो. ठीक आहे. नाही अजून 100 घेऊन जा, अजून 100 नाही. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो हॅलो संजय विश्वनाथजी टिपले साहेब, हॅलो ग्रामपंचायत मातादेवी सदस्य 500 रुपयाचं दान आलं, आभारी, धन्यवाद, थँक्यू. मी 1-2 मिनिटाचा वेळ देत आहे संयोजकाला, स्वागत करून घ्या. हॅलो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही लोकांना विदेशामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. त्यामधून शिक्षण घेऊन हे आपल्या चंद्रपूरचे लेकरं हा देहाला शिकवा. आदरणीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परत आले होते आणि तेच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे नातू आदरणीय माननीय प्रवीणजी खोब्रागडे आज आपल्या परिसरात उपस्थित झालेले आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर याल. तसेच आमच्या समितीचे बौद्ध सर्कल समिती अध्यक्ष भीमेंद्रजी कांबळे, सचिव
श्यामजी कुंभरवार, तसेच नवबौद्ध स्मारक समिती उपाध्यक्ष गंगाधरजी गायकवाड, कोषाध्यक्ष अशोकजी रामटेके यांनी मंचावर येऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन मोमेंटो देऊन स्वागत करावे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माननीय प्रवीणजी खोब्रागडे. जय भीम सर, जय भीम, वेलकम सर. एकदा जोरदार ताड्या होऊ द्या. यांचं सहकार्य आपल्या घुगुसवासियांना नेहमीच लाभत आलेलं आहे. संपूर्ण बौद्ध सर्कल समिती तथा नवबौद्ध स्मारक समिती यांचे स्वागत करतील. आपल्या सर्वांतर्फे स्वागत म्हणून एकदा जोरदार ताड्या होऊ द्या. जोरदार ताड्या होऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर मी मंच हा आदरणीय साहेबराव येरेकर यांना देतो. धन्यवाद. हा बोला सर. सुधांशु त्रियांशू तेलंग यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट आली. आभारी आहे. संजयजी जीवनकर साहेब 200 रुपये दिले. आभारी आहे. धन्यवाद.